हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण इटचे यूजेस शिकणार आहोत. इट इज याचा वापर कुठे कुठे केला जातो ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. इटचा तुम्हाला अर्थ तर माहिती आहे, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. जेव्हा एकच वस्तू किंवा एकच प्राणी असेल त्यांच्याबद्दल बोलताना आपण इटचा वापर करतो, हे तुम्हालाही माहिती आहे. तर आता याच्यापासून आपण सेंटेन्सेस तयार करूया. इटचा अजून एक खास उपयोग आहे. इटपासून वेगवेगळे सेंटेन्सेस बनतात वेगवेगळ्या प्रकारचे. तर त्याचा स्पेशल उपयोग जो आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. इटचे अजून काही अर्थ सांगायचे आहेत. इटे, तो किंवा ती. जसं आता समजा मला म्हणायचं असेल की ती खुर्ची आहे, मी मराठीत खुर्चीला ती म्हणेल, पण इंग्लिशमध्ये म्हणताना इटच म्हणणार. किंवा तो टेबल आहे, आता इथे मी मराठीमध्ये ती हा शब्द वापरला खुर्चीसाठी, तो वापरला टेबलसाठी, किंवा झाडासाठी किंवा एखाद्या प्राण्यासाठी, जसं ते कुत्रा आहे किंवा ते झाड आहे, मग याच्यासाठी मी ते वापरणार. पण या तिघांचाही कॉमन अर्थ जो आहे तो आहे इट. म्हणजे असं जर मी म्हटलं की ते झाड आहे तर त्याच्यासाठी सुद्धा इट वापरणार, तो कुत्रा आहे त्याच्यासाठी पण इट, आणि ती खुर्ची आहे याच्यासाठी सुद्धा आपण इटच वापरणार. मग इथे आपल्याला कन्फ्युजन नको आहे. हे इटचे हे तिन्ही अर्थ तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. आता आपण सेंटेन्स बघूया. म्हणायचं ती खुर्ची आहे तर मी लिहील इट इज अ चेअर. इट इज अ चेअरचा अर्थ आहे ती खुर्ची आहे. आता इथं जर मी टेबल घेतलं असतं तर इटचा अर्थ तो झाला असता, हे पण लक्षात घ्यायचं आहे. इट इज आपल्या पॅटर्ननुसार आपण सेंटेन्सेस बनवत आहोत, सेट बनवत आहोत. इट इज नॉट अ चेअर. जसं पॉझिटिव्ह बनवतो मग निगेटिव्ह सेंटेन्स बनवतो. याचा अर्थ आहे ती खुर्ची नाही, ती खुर्ची नाही आहे. आता आपण क्वेश्चन आणि निगेटिव्ह क्वेश्चन बघू. आतापर्यंत केलेलं आहे. आय ॲमचं ॲम आय, यू आरचं आर यू. तसंच आपण इट इजचं करणार आहोत, इज इट. तर आता इथे आपण घेऊया इज इट. क्वेश्चन बनवण्यासाठी आपल्याला हा जो वर्ब आहे इज, ॲम, आर हे आपल्याला सुरुवातीला घ्यावं लागेल. इज इट अ चेअर म्हणजे याचा अर्थ काय होतो, ती खुर्ची आहे का. आता याचा निगेटिव्ह क्वेश्चन, इज इट नॉट अ चेअर म्हणजे ती खुर्ची नाही आहे का. इज इट नॉट अ चेअर याला आपण इजंट इट अ चेअर असं सुद्धा लिहू शकतो. इट इज अ चेअर, ती खुर्ची आहे. इट इज नॉट अ चेअर, इज नॉटला मी रेड पेनने अंडरलाईन केलं आहे, त्याचं आपण इजंट केलं, इट इजंट अ चेअर. आता या दोन्हीचा जो अर्थ आहे तो सेमच आहे. इट इज नॉट अ चेअर किंवा इट इजंट अ चेअर याला दोन्ही प्रकारे म्हणता येतं. याचा अर्थ आहे ती खुर्ची नाही आहे. इज इट अ चेअर हा आपला क्वेश्चन आहे, पॉझिटिव्ह क्वेश्चन, ती खुर्ची आहे का. याचा अर्थ असा होतो ती खुर्ची आहे का. आता आपण निगेटिव्ह क्वेश्चन बघूया. आता इथे मी निगेटिव्ह क्वेश्चन लिहिलं आहे, इज इट नॉट अ चेअर म्हणजे ती खुर्ची नाही आहे का. तर इथे इज आणि नॉटला जर आपण जवळ आणलं, एकत्र केलं, त्याचं शॉर्ट फॉर्म लिहिलं तर इजंट इट अ चेअर असं आपलं सेंटेन्स बनतं. इज इट नॉट अ चेअर किंवा इजंट इट अ चेअर या दोन्हीचा अर्थ होतो ती खुर्ची नाही आहे का. आता चेअर या शब्दाच्या जागी आपण वेगवेगळे शब्द घेऊन वाक्य बनवू शकतो. जसं आपण घेऊ शकतो चेअरच्या ऐवजी ट्री. इट इज अ ट्री म्हणजे ते झाड आहे. इट इज नॉट अ ट्री ते झाड नाही. इज इट अ ट्री ते झाड आहे का. इज इट नॉट अ ट्री किंवा इजंट इट अ ट्री ते झाड नाही आहे का. किंवा कॅट म्हणजे मांजर. इट इज अ कॅट म्हणजे ती मांजर आहे. इट इज नॉट अ कॅट ती मांजर नाही. इट इजंट अ कॅट ती मांजर नाही आहे. इज इट अ कॅट ती मांजर आहे का. इज इट नॉट अ कॅट किंवा इजंट इट अ कॅट ती मांजर नाही आहे का. वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळे प्राणी वापरून आपण सेंटेन्सेस बनवू शकतो. आता इटचा जो स्पेशल यूज आहे तो आपण बघूया. वाक्यामध्ये बरेचसे असे वाक्य असतात ज्यामध्ये सब्जेक्टच नसतो. सब्जेक्ट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, नाऊन किंवा प्रोनाऊन याला आपण सब्जेक्ट म्हणतो. म्हणजे एखाद्याचं नाव असेल किंवा मग नावाच्या ऐवजी जे पण शब्द वापरतो, जसं आय, वी, यू, दे, हे सगळे सब्जेक्ट आहेत. तुम्हाला माहिती आहे, पहिल्यापासून तुम्ही पाहत असले व्हिडिओ तर तुम्हाला ही गोष्ट माहितीच असेल. तर आता ज्या वाक्यामध्ये सब्जेक्ट नाही, वाक्यामध्ये जर सब्जेक्ट नसेल तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच अशा वाक्यांमध्ये इटचा वापर केला जातो तिथे. जसं आता एक्झाम्पलवरून तुम्हाला जास्त कळेल. तर आता वाक्यामध्ये जर सब्जेक्ट नसेल तर इटचा वापर आपण करू शकतो. आता त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. समजा आपण लिहिलं, मला म्हणायचं आहे की पाऊस पडतो आहे, तर मी म्हणेल इट इज रेनिंग. किंवा मला म्हणायचं आहे बाहेर अंधार आहे, इट इज डार्क आउटसाईड. किंवा आतमध्ये अंधार आहे, खोलीमध्ये अंधार आहे, इट इज डार्क इनसाईड, इट इज डार्क इन द रूम. असं आपण वेगवेगळे सेंटेन्स बनवू शकतो. तर तिथे जर बाहेर पाऊस पडत आहे, आता त्या ठिकाणी कुठेही सब्जेक्ट नाही आहे, तू, मी, आम्ही किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा प्राण्याचं नाव, नाऊन किंवा प्रोनाऊन हा प्रकारच तिथे नाही आहे. मग अशा वेळेस आपण तिथे इटचा वापर करू शकतो. म्हणजे आपलं सेंटेन्स जे आहे ते प्रॉपर बनतं. त्याचे वाक्य कसे होतात बघूया.